करते पण केलं ना. तर सर्वांना गुड मॉर्निंग. आणि रात्री आमच्या खूप गप्पा झाल्या, त्याच्यामुळे व्लॉग एंड करायला जमलं नाही आहे. तर सकाळचे मला सुटे 10 वाजून गेलेले आहेत आणि आता मी उठले 4च्या दरम्यान. आम्ही झोपलो खूप साऱ्या गप्पा करून, कारण बऱ्याच दिवसांनी मी घरी आले त्यामुळे. हां, तर मी मृणाली, तुमचं मृणाली या चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे. हे पहा, मम्मी मस्त चहा करत आहे आणि चहामध्ये पडत आहे हे आलं. अरे वा. आणि ही तयारी कसली चालली मम्मी? ओ, तर आज दडपे पोह्यांची रेसिपी आहे. दडपे पोहे पण मी बऱ्याच दिवसांनी खाणे झाले. कसा बघा कोण आहे. का रे बरं दाराच्या आड एकदम जाऊन बघतोय. शेठ. हा 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 हा. चहा तयार झालेली आहे आणि बघा लाल पोह्यांचे दडपे पोहे. तर दडपे पोह्यांना काय लागतं? कुठलेही पांढरे लाल पोहे, थोडंसं खोबरं किसलेलं, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, थोडी मिरची आणि लसूण टाकते. हा तेच म्हटलं, दडपे पोह्यांमध्ये लसूण नसते. अच्छा, दोन्ही. अच्छा, तर जेवणासाठी आहे फोडणीचा भात, मुन्नूची फरमाईश आणि दडपे पोहे. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही फोडणीचे भात जाम खाल्लेत. मम्मी रात्रीचा भात उरायचा आणि मग सकाळी ते कसं फेकून नाही द्यायचं. आम्ही चहा बरोबर पण खायचो आणि त्याचे दडपे आपलं फोडणीचा भात पण करायचा. मस्त लागायचं एकदम छानपैकी. आणि चहामध्ये बुडून चहामध्ये भात खायची सवय ना पाचाडपासून लागले. सो आम्ही जेव्हा पाचाडलं होतो त्यावेळेला आमचं सकाळचं असायचं. कधी कधी दूध असायचं नसायचं आहे ना मम्मी. जेव्हा गाय व्यायची ना तेव्हा दूध वगैरे असायचं आणि त्याच्यामुळे मग कधी कोरी चहा, मग रात्रीचा राहिलेला भात. आणि कसं तेव्हा चुलीवर करायचो आणि स्टोव असायचे. सो मोस्टली ना भात असा खाली लागायचा. सो ती करप असायची, करप. बापरे, त्याच्यासाठी त्या करपेसाठी म्हणजे करपलेला खाली जरा भात लागलेला असं वरती पांढरा असतो ना वरवरचं खायचं. पण अजून त्या करपेसाठी पण आमचं हे व्हायचं का मला पाहिजे. ती करप काढायची आणि ती चहामध्ये बुडून खायची. मोस्टली ना कोऱ्या चहामध्ये बुडून. अप्रतिम लागते. वा वा वा, खूप छान, अगदी मस्त टेस्ट आठवली मला आता. हां, मोबाईलवर आहे. सो म्हणून उठले आणि मोबाईलवर टाईमपास करतो. सो आम्ही आता चहा पिऊ, त्यानंतर फ्रेश होऊ. फ्रेश झाल्यानंतर परत दडपे पोहे खाऊ. आणि जे सगळे इन्ग्रेडियंट होते, कांदा, परत कोथिंबीर, मिरची, खोबरं, टोमॅटो नाही आहे ना याच्यामध्ये. आणि टोमॅटो नाही आहे, नाही टाकत त्याच्यात. लिंबू टाकायचं. अच्छा, आणि लिंबू आणि शेंगदाणे आणि कढीपत्त्याची अशी फोडणी करते राई वगैरे टाकून आणि मग ती याच्यावर टाकते आणि मग दडपे पोहे तयार होतात. आणि साखर, मीठ. तर सुंदर सुंदर टेस्टी. वाटल्यास तर त्याच्यावर तुम्ही शेव वगैरे टाकून घेऊ शकता. अप्रतिम लागतं. चहा गरम होत आहे आणि हे पहा दडपे पोहे. आहा हा 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 हा, छान असे दडपे पोहे, एकदम मस्त, यम्मी. सो आमची झालेली आहे तयार चहा. हा 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 हा, चहा हा हा. ब्रुनो, तू इथे बसतो. ए बन्या, त्याला पण बिस्किट खाल्ले. आणि आलेले आहेत आमचे दडपे पोहे. दडपे पोहे, दडपे पोहे. अरे यार नाही माई. सो
आम्ही खात आहोत दडपे पोहे आणि त्याबरोबर चहा. तर सर्वांनी चहा प्यायला या. सो 12 वाजत आहेत आणि मी फ्रेश होऊन झालेली आहे, आंघोळी वगैरे झालेली आहे. ड्रेस जो की दीदीचा आहे आणि होता आणि मी घातला. दीदी मी तुझा ड्रेस घातलेला आहे, असा आहे ड्रेस. आणि मला होतो सो माझी तब्येत जरा वाढलेली आहे अशा प्रकारे थोडीफार. मस्त आणि छान वाटतंय मला, मस्त एकदम. आणि हा देव बाप्पा, मुन्नी पूजा केलेली आहे, त्यानंतर मम्मी पण पूजा करेल. आणि ॲक्च्युली असं झालं की आम्ही तिघे जाणार होतो मंदिरामध्ये जसं मी सांगितलं, पण नंतर कौस्तुभचा फोन आला आणि कौस्तुभ म्हणाला त्याची एक कॅट आहे बोकू, सो त्याला काहीतरी झालेलं आहे. सो मुन्नू त्याला घेऊन गेला आणि म्हणालं की मी येतो रिटर्न आणि त्याला कामाला पण जायचं 2 वाजता, तो जातानाच मंदिरामध्ये जाऊ आणि नंतर तुला मी सोडतो इथे नेवाळीमध्ये सोडतो आणि मग तसा मग पुढे कामाला जातो असं. सो आता ते येईपर्यंत, दोघेजण येईपर्यंत, मुन्नू येईपर्यंत वेळ आहे. सो तोपर्यंत मी जरा एडिटिंग वगैरे करते थोडीफार काहीतरी, कारण बरंच काम राहिलं. काल गप्पांमध्ये एवढा वेळ गेला पण मजा आली, छान वाटलं बऱ्याच दिवसातनं. सो मला काही करायला मिळालं नाही. आणि तर मम्मी आंघोळीवरनं आल्यानंतर आम्ही जाऊ ब्रुनोला घेऊन, मग नंतर मग मुन्नू येईल, मग देवळात जाऊ, मग नंतर मग नेवाळीमध्ये जाऊ असं आहे. ये बघा ए हिरो, आम्ही जात आहोत ब्रुनोला घेऊन बाहेर. मम्मी या साईडनी गाडी येते. सो हे आहे, मस्त वारा सुटलाय ग, छान. काय ते दिसतेत की नाही माहिती नाही, पण चतुर आहेत सगळे, चतुर. ड्रॅगन फ्लाय. आणि हे पहा, हे बिल्डिंग आणि इकडे ग्रीन ग्रीन ग्रीन. आणि हा बघा ब्रुनो शेट, बुनुली. मम्मी जाशील खाली, तिकडे जाशील खाली म्हटलं. कुठलं नाही, इथून काहीतरी झाडं घेतलेली आहे तुळशीची आणि कुठली तरी मम्मी बोलते का छान व्हाईट फुलं येतात. तो म्हटलं मला हवंय पिवळी का, पिवळ्या कलरची फुलं येतात. सो म्हटलं ठीक आहे, कुंड्या टेरेसवर लावीन. आणि तयारी तशी माझी झालेलीच आहे, मुन्नूची झालेली आहे आणि आम्ही निघत आहोत मला नेवाळीला सोडायला. त्या दरम्यानच आम्ही जाणार आहोत शंकरांच्या मंदिरामध्ये आणि नंतर मग नेवाळीला मुन्नू सोडेल मला आणि त्यानंतर तो ऑफिसमध्ये जाणार आहे. तर चला तर नंतर भेटूया. बाय. नाही त्याला वाटतं मुन्नू जातोय. सो आता मी निघत आहे, बाय बाय. जाऊन आलोय, हे बघा मुन्नूच्या मागे, हे बघा मस्तपैकी झाडं घेतलेली आहेत कुंड्यांमध्ये लावायला. आणि मुन्नूने घेतलेलं आहे माझं पार्लरचं सामान. आणि हो, माझ्या पार्लरचं नाव आहे मृणाली ब्युटी पार्लर. हनुमान देव बाप्पा आणि गणपती. आणि आम्ही आता जात आहोत. हे कुठे खाली पकडू का? खराब नको व्हायला फक्त. ही काय बॅग हातात घेऊन राहील मी. गाडी पुढे घेतो. हो हो. आणि आता मी निघत आहे आणि आता केव्हा येईन माहीत नाही. सो मी आणि मुन्नू निघत आहोत. बाय.
ही आहे इथे नदी, तिकडून येते, हे बघा इथे वाहते. आणि हे पिंडीच्या आकाराचं शंकरांचं मंदिर आहे. सध्या बंद आहे, तो बाहेरनंच पाया पडू. हां, ते जुनं मंदिर आहे का? ओके, मेन ओरिजिनल. पहा, पाऊस लागायला सुरुवात झालेली आहे. पळस पहिला केवढा पाऊस नव्हता. आणि ही झाडं, ही रोपं आहेत ती मी आणलेली आहेत. ती कुठल्या तरी कुंड्यांमध्ये लावते. बऱ्याच कुंड्या खाली आहेत. आणि पार्लरमध्ये पाऊस पडतो, कोणी येणार नाही आहे. सो मी रोपं लावते आणि मग नंतर मग बघू आयान वगैरे आला तर. चला तर मग वेळ झाली तुमची निरोप घेण्याची. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत मी म्हणाले येईन. तोपर्यंत बाय बाय.